महानगरपालिका प्रशासनाचं करायचं काय, महानगरपालिका आयुक्ताचं करायचं काय, महानगरपालिका आयुक्ताचं करायचं काय, पाणी सोडणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय, पाणी हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. शहरामध्ये आपल्याकडे नाही होत दादा तसे तुम्ही बोला फक्त बाबा लोक पाण्यात टाकत सोड राहिले म्हणा ऐका ना माझं बोलले का हा तुम्ही वाटलं एकदा बोलून घ्या मी नंबर देतो नंबर लिहिलं बोलला म्हणजे कसं असतं मामा इकडून आता माझ्या आता जितकं सांगू लागलो फोन लावा ना. लावला मी त्यांना बोललो झालं माझं चालू आहे तिकडे त्यांचे प्रयत्न आपल्या क्रांती चौक मध्ये पाणी पडलं तेव्हा इकडे येईल आपल्याला ते एक पंप बंद आहे पंप हा पाणी चालू आहे तिकडे क्रांती चौकात. नाही पडलं ना अजून पाणी पडणार आजचा प्रॉब्लेम नाहीये नेहमीचा प्रत्येक वेळेस वेळोवेळी तुम्ही येता आमच्या वार्डात येता का नाही बरोबर आहे की नाही हा मग तेच मग म्हणून तुम्हाला सांगलं तुम्ही अधिकाऱ्याला सांगा का बरं एक आजचाच प्रॉब्लेम नाही हा आता तर उन्हाळ्याला फक्त सुरुवात झाली मग लोकांनी काय करायचं वार्डात कोणाच्या घरी आपशी नाही बोर नाही काहीच नाही माई चक्करी पडाली ना पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं करायचं काय. मी कडा ऑफिसच्या बाजूला पाण्याच्या टाकीवर चढलेला आहे आम्ही इथं 101 महिला आहे 50 जेंट्स आहे हा तर पाणी कधी येणार आहे तेवढं तुम्ही मला सांगा हे माहिती मला जे माहित नाही ते मला ते सांगा हे माहिती हा हा अहो पण आज 13 दिवस कंप्लीट झाले 2 ते 3 दिवस पाणी लेट येणार आहे हे मला मान्य आहे पण आता आज 13 दिवस झाले अजून किती दिवस पाणी येणार नाही अहो पण आता तर आलं पाहिजे ना 4 सोडून 5 दिवस झाले ना वर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आज मंगळवार आहे सर हे बाई दिला फोन कट करून हे असं अधिकाऱ्याचं काम असे हे असं अधिकाऱ्याचं काम आहे खरं बोलायला लागलं का असे फोन कट करत्या धिक्कार असो मला धिक्कार हे करायचं काय या अधिकाऱ्याचं करायचं काय पाणी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं या अधिकाऱ्याचा धिक्कार असो होणार आहे 6 दिवस पहिले झाले आणि 6 दिवस झाले आज 13वा दिवस आहे अजून किती थांबायचं महानगरपालिका प्रशासक आहे आणि हे प्रशासक आपल्या मनमर्जीने काम चालवतं यांना कसल्याही प्रकारचा धाक राहिला नाही यांच्या मनमर्जीनं काम चालू आहे मनमर्जीनं या जनतेचे हाल करू लागले हाल करून लोकांना मारू लागले या जनतेला न्याय देण्यासाठी हे प्रशासक नाही या प्रशासकचं काहीतरी जनतेनं करायला पाहिजे जोपर्यंत या ठिकाणी शासन येत नाही तोपर्यंत हे प्रशासक आपलं मनमर्जीनं काम करीत आहे या महानगरपालिकेमध्ये तर ते उलटे बोलतात फोन काढतात जोपर्यंत पाणी आम्हाला देत नाही तोपर्यंत या ठिकाणून आम्ही हलणार नाही पट्टी भरून सुद्धा हे आम्हाला 60 दिवस पाणी देत नाही वर्षाचं यांना काही वाटायला पाहिजे वागला नाही पाहिजे हा नागरिकांचा अधिकार आहे आणि यांना हे पाणी यांच्या हक्काचं आहे हे यांना मिळालंच पाहिजे आणि यांना बोलायला गेलं का हे फोन कट करता काय म्हणणं सगळे नागरिक नळपट्टी भरताय ना पैसे कोणाचे शेतकरीच जाते बरोबर आहे सर्वसामान्यांचं नुकसान आहे याच्यामध्ये आमच्या हक्काचं या अधिकाऱ्याचं करायचं काय त्यात कसं नाही
अधिकारी आम्ही इथं 2 तासापासून आलेलो आहोत, तरी एकही अधिकारी इथं आलेला नाहीये. यांना नागरिकांची काही घेणं देणं नाहीये. फक्त नळपट्टी भरा आणि घरपट्टी भरा, बस एवढंच त्यांना घेणं देणं आहे. बाकी कोणत्याही नागरिकांच्या अडचणीची त्यांना काही घेणं देणं नाहीये. या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो. पाण्याच्या टाकीवरती जाऊन आपल्याला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे, काय करायचं? आज कमीत कमी 3 वर्षापासून या महानगरपालिकेत प्रशासन काम करतं आणि 3 वर्षापासून आम्ही बघतो हे महानगरपालिकेचं प्रशासन आपल्या मनमर्जीनं काम करत आहे. यांना कसल्याही प्रकारचं वचक राहिलेला नाही. जनतेचा वचक नाही आणि शासनाचाही वचक नाही. या ठिकाणी महानगरपालिकेवर काही दाब नसल्यामुळे आपल्या मनमर्जीनं काम करतात आणि आज जनतेचे या ठिकाणी हाल होतात. काल मी ज्यावेळेला अधिकाऱ्याला फोन केला तर त्यांनी सांगितलं की मामा उद्या कोण्या हालतमध्ये तुम्हाला सकाळी वेळेनुसार पाणी मिळेल. सकाळी मी बघितलं तर लोकांचे फोन यायला लागले, मलाही वाईट वाटायला लागलं. त्यावेळेला मी परत अधिकाऱ्याला फोन केला, त्यांनी सांगितलं की पाणी आज 3 वाजता तुम्हाला पाणी देईल. मी परत मेसेज टाकला. मेसेज टाकल्यानंतर जनतेमध्ये मेसेज गेला, त्यांचे परत फोन यायला लागले, मामा पक्क 3 वाजता पाणी येईल का? मी म्हणलं हो येईल. पण आमचे वखरे साहेब यांनी मला फोन केला, मामा टाकीवर बघायला पाहिजे आपण. ते स्वतः टाकीवर आले, मला फोन केला. मी त्या ठिकाणी टाकीवर आल्यानंतर पाण्याचा एक थेंब सुद्धा टाकीमध्ये नाही. हे 3 वाजता पाणी कसं देणार? देऊ शकत नाही, कारण टाकीला भरण्यासाठी कमीत कमी 5 घंटे लागतात. 3.5 मीटर पाणी जर कधी भरायचं असलं तर 3.5 घंटे लागतात. मग हे 3 वाजता पाणी कसं देईल? म्हणजे यांचे खोटं आश्वासन आम्हाला भोगावं पडते. आणि हे आश्वासन दिल्यामुळं आमचे जे लोक महिला घरामध्ये जे ड्युटीवर जाणारे लोक आहे त्यांना त्या पाण्यासाठी ड्युटीवर जाणं सुद्धा बंद होतं. या पाण्यापायी आज 13वा 14वा दिवस आहे, लोक उपाशी मरतात, पाणी भेटत नाही. या प्रशासनावर कसल्याही प्रकारचा लोकांचा त्यांना धाक पाहिजे, त्यांनी धाक बाळगायला पाहिजे. ते जोपर्यंत धाक बाळगणार नाही तोपर्यंत आम्ही चैन बसणार नाही आणि आज जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. आज थेट पाण्याच्या टाकीवरती जाऊन आंदोलन करण्याची वेळ आली, काय करायचं? आज जवळजवळ 12 ते 13 दिवस झाले तर पुंडलिक नगरच्या महिलांना आज इथं सर्व पुंडलिक नगरच्या 1 नंबर गल्ली ते 4 नंबर गल्लीपर्यंत सर्व नागरिक इथे जमा झालेले आहे. आज 13 दिवस झाले तर घरामध्ये एकही पाण्याचा थेंब नाही. प्रत्येकानं 4 दिवस झाले तेव्हा एक टँकर मागितले, पिण्याचे जार मागितले, पण किती दिवस? आज जवळजवळ 13 ते 14 दिवस झाले तरी पण ह्या अधिकाऱ्याला जाग येत नाहीये. झोपलेल्या अधिकाऱ्याला हे जागा करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्याला हे जागा करता येत नाही. एकही अधिकारी इथं येऊन पाहायला तयार नाही. जवळजवळ 2 तास झाले आम्ही सर्व नागरिक इथं जमा झालेलो आहोत, तरी एकही इथं अधिकारी आलेला नाहीये. त्यांनी यायला पाहिजे. आम्ही सर्व 365 दिवसाची नळपट्टी भरून सुद्धा आम्हाला 60 दिवस सुद्धा वर्षाचं पाणी दिलं जात नाहीये. हे चुकीचं आहे. इथं अधिकाऱ्यावर कुठंतरी वचक हा बसलाच पाहिजे. ते आम्हाला सांगितलं की आज 4 वाजेपर्यंत पाणी येणार आहे. नाही पाणी आलं तर आम्ही पुन्हा इथं पाण्याच्या टाकीवर येऊ आणि जोरदार आंदोलन करू आणि ह्या एक अधिकाऱ्याचं ना आम्ही एकेकाची मग चांगली खबरदारी घेऊ. पर सुद्धा वरती पाणी नाही पाण्याच्या टाकीमध्ये. कुठल्या भरोश्यावर आश्वासन दिलं त्यांनी? तुम्ही 4 वाजेपर्यंत आता ते म्हणे की थोड्या वेळात 2 वाजेनंतर आम्ही इथं पाणी लावतो, पाणी येईल. आलं तर ठीक, नाही आलं तर आम्ही पुन्हा त्यांच्याशी संवाद करू आणि इथं येऊ. किती दिवसापासून पाणी नाही आपल्या भागात? आज जवळजवळ 13 दिवस कंप्लीट झाले. हे अधिकारी आम्हाला म्हणताय की 3 दिवस पाणी लेट येणार आहे, पण आज 6 दिवस ते आणि 6 दिवस हे 12 दिवस कंप्लीट होऊन आज 13वा दिवस आहे तरी नळाला पाणी आलेलं नाहीये आणि हे आम्हाला 3 दिवस सांगताय. आणि अशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला की हे फोन कट करून देत आहे अधिकारी. हे चुकीचं आहे. तुम्ही नागरिकांच्या अडचणी, नागरिकांच्या भावना या तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे. तुम्ही तिथं सत्तेत बसलेले आहे, या नागरिकांच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी तिथं बसलेले आहे. आज महानगरपालिकेने काही भागाला सुरळीत पाणी पुरवठा केला, पण गल्ली नंबर 1 ते 4 व चौंडेश्वरी सोसायटी यांना पाणी आज मिळालेलं नाही. आज 12वा दिवस आहे आणि त्यांना विचारलं पाणी कधी सोडणार आहे, तो अधिकारी अक्षरशः फोन कट करतो. इथले इंजिनियर आहेत फलक म्हणून, ते तर फोन उचलायलाच तयार नाही आहेत. चौधरी म्हणून आहेत, ते फोन उचलतात फक्त कट करतात नंतर. त्यानंतर या ठिकाणी जे पाण्यावर नेमलेले कर्मचारी आहेत ते पूर्ण गुत्तेदारी पद्धतीवर काम करतात आणि गुत्तेदारीवर काम करत असताना
त्यांना कुठं काय चाललंय हेच कळत नाही अजून. इथला इंजिनियर सुद्धा एक गुत्तेदारी पद्धतीने मध्येच नेमलेला आहे. त्याला जर असा प्रॉब्लेम सांगितला पाण्याचा तर तो वेगळेच उत्तर देतो आणि अरेतुरेची भाषा करतोय. तर महानगरपालिकेने त्यांचे अधिकारी या ठिकाणी नेमावेत आणि पाणी पुरवठा सुरळीत करावे. हे गुत्तेदार जनतेचं सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. ते सरळ म्हणतात की तुम्ही वरिष्ठाकडे तक्रार करा. वरिष्ठ फोन उचलत नाही, फोन उचलला तर कट करतात. त्यामुळं आयुक्त स्मार्ट सिटीच्या घोषणा करतोय फक्त. मग या स्मार्ट सिटीला तुम्ही 12-12, 13-13 दिवस पाणी देत नाही. ही खरोखर स्मार्ट सिटी आहे का, एक शंका निर्माण होती. करावा तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत आणि इथंच आंदोलन चालू राहील. ठिय्या आंदोलन करणार आहोत.